जेजुरीत असलेलं खंडोबा मंदिर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. पण खंडोबा यांचं मूळ मंदिर सासवड जवळ असलेल्या डोंगर माथ्यावर वसलेलं आहे. उंच पठारावर वसलेलं हे मंदिर म्हणजेच कडेपठार. निसर्गाच्या सानिध्यात असल्यामुळे येथे आल्यावरती एक वेगळीच प्रसन्नता आणि समाधान अनुभवायला मिळते. या मंदिरात विराजमान असलेले खंडोबा हे भगवान शिवाचेच एक उग्र आणि पराक्रमी रूप मानलं जातं. लोकांच्या श्रद्धेनुसार मणी आणि मल्ल या राक्षसांनी पृथ्वीवर अत्याचार माजवला होता. देवऋषी त्रस्त होऊन भगवान शिवाची प्रार्थना करू लागले तेव्हा त्यांनी खंडोबाच्या रूपात अवतार घेऊन या राक्षसाचा संहार केला. हे युद्ध कडेपठार परिसरात झाल्याची मान्यता असल्यामुळे या ठिकाणाला विशेष धार्मिक महत्त्व प्राप्त झालंय. या कथेमुळे कडेपठार हे केवळ मंदिर नसून चांगल्याचा वाईटावरती विजय दर्शवणारं एक पवित्र असं स्मारक मानलं जातं. मंदिराची रचना साधी असली तरी त्यात एक वेगळंच दैवी तेज जाणवतं. डोंगराच्या माथ्यावरती असल्यामुळे इथून आसपासच्या परिसराचा देखणा नजारा दिसतो. सकाळच्या आणि संध्याकाळच्या वेळेला येथील वातावरण विशेष शांत आणि भक्तिमय असतं. त्यामुळे अनेक जण येथे फक्त दर्शनासाठीच नाही तर मनशांती आणि ध्यानासाठी देखील येतात. कडेपठार मंदिरात वर्षभर भक्तांची वर्दळ असते. पण चंपाषष्ठी या सणाला येथे मोठी जत्रा भरते. या दिवशी हजारो भाविक खंडोबाचं दर्शन घेण्यासाठी येतात. पूजा, आरती, भजन आणि धार्मिक कार्यक्रमांमुळे संपूर्ण परिसर हा भक्तिमय वातावरणाने भरून जातो. अनेक जण येथे नवस देखील बोलतात आणि आपली मनोकामना पूर्ण झाल्यावरती परत येऊन देवाचे आभार मानतात. इथे अभिषेक करण्याचीही परंपरा आहे. पाणी, दूध किंवा पंचामृताचे देवाला स्नान घालून येथे पूजा केली जाते. यानंतर फुले, बेलपत्र आणि नैवेद्य अर्पण केला जातो. या विधीमुळे मन शुद्ध होतं आणि देवाची कृपा मिळते असं मानलं जातं. या मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी सासवड मार्गे जावं लागतं. शेवटचा काही भाग डोंगर चढून जावा लागतो. त्यामुळे प्रवास हा थोडा श्रमाचा असला तरी वर पोहोचल्यावरती मिळणारा अनुभव अत्यंत समाधानकारक असतो. निसर्ग, इतिहास आणि श्रद्धा यांचा सुंदर संगम या ठिकाणी अनुभवायला मिळतो. कडेपठार मंदिर हे केवळ धार्मिक स्थळ नसून मनाला शांतता देणारं आणि श्रद्धेला बळ देणारं एक आध्यात्मिक स्थान आहे. येथे येणाऱ्या प्रत्येकाला खंडोबाच्या कृपेचा आणि त्या पवित्र वातावरणाचा एक वेगळाच अनुभव मिळतो.